वारणा नदीच्या खोऱ्यात पावसाचा जोर वाढला असून वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। परिणामी पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे आणि मांगले दरम्यान असलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय। त्यामुळे या मार्गावरील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होणारी वाहतूक ठप्प झाली आहे। वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या संततधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे वारणा नदीला यावर्षी दुसऱ्यांदा पूर आलाय। वारणा नदीवरील बच्चे सावर्डे मांगले हा बंधारा दुसऱ्यांदा पुराच्या पाण्याखाली गेलाय। त्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी कोल्हापूर सांगली या दोन्ही जिल्ह्यातील वाहतूक बंद झाली आहे। यावर्षी मे महिन्यापासून अवकाळी वळीव पावसाचा जोर सुरू असून जून महिन्यापासून मान्सूनच्या पावसानं सुरुवात केली आहे। त्यामुळे छोटे मोठे ओढे नाले ओसंडून वाहू लागलेत। तसंच वारणा नदीवरील चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। परिणामी वारणा नदी पात्राबाहेर गेली आहे। नदीकाठची शेती पिकं पाण्याखाली गेल्यानं नुकसान होण्याची शक्यता आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय।